टी परीक्षा 2025 संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट टी डिपार्टमेंटकडून आलेली आहे। त्या संदर्भातला मित्रांनो हा व्हिडिओ बघण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। यामध्ये आपल्याला गुगल क्रोमचा सर्च बॉक्स दिसतोय, त्यामध्ये आपल्याला टी हे टाईप करून घ्यावं लागेल। टी टाईप करून घेतल्यानंतर आपल्यासमोर फर्स्ट ऑप्शन दिसतील, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। फर्स्ट ऑप्शन मित्रांनो आपल्याला महा टी ऑप्शन दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी हा ऑप्शन दिसतोय। यामध्ये महा 2025 परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे। या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नोटिफिकेशनची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती आपल्याला वन बाय वन आपल्याला बघावी लागेल। त्यासाठी आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यावं लागेल। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 04 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 प्रसिद्धी निवेदन हा ऑप्शन दिसतोय। त्यासाठी रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे। रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्याला जी काही माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे ती स्टेप बाय स्टेप वाचून घ्यायची आहे। शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता टी 2025 परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक 23/11/2025 रोजी घेण्याचे नियोजित आहे। इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 व इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित माध्यम, विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक व शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे। सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी। सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत असून दिनांक 3/10/2025 म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील। संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी। त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर नवीन टेबल येतील। यामध्ये तुम्हाला जे काही टी डिपार्टमेंटचं शेड्यूल असेल त्या संदर्भात माहिती दिलेली आहे। सर्वात फर्स्ट कॉलम अनुक्रमणिका, सेकंड कॉलम कार्यवाहीचा टप्पा, थर्ड कॉलम कालावधी या संदर्भात माहिती दिलेली आहे। आपण वन बाय वन माहिती या टेबलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया। नंबर 1 ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी। मित्रांनो आपल्याला आवेदनपत्र हे 15 सप्टेंबर 2025 ते दिनांक 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत भरता येतील, हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावे। त्यानंतर नंबर 2 प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासंदर्भात आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने प्रिंटआउट 10 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 23/11 म्हणजे नोव्हेंबर 2025 पर्यंत काढून घेता येतील। त्यानंतर मित्रांनो तिसरा जो कॉलम आहे यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ संदर्भात आहे। हा पेपरचा टाईम मित्रांनो रविवार दिनांक 23/11/2025 वेळ 10:30 AM ते 1 PM पर्यंत असणार आहे। त्यानंतर 4 नंबरचं कॉलम शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 दिनांक व वेळ या संदर्भात आहे। रविवार दिनांक 23/11/2025 वेळ 2:30 PM ते 5 PM असणार आहे। काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. धन्यवाद. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्याला टिप हा ऑप्शन दिसतील. यातील सविस्तर टिपा व्यवस्थित आपल्याला 1 बाय 1 बघायचे आहे. नंबर 1ला परीक्षाविषयक सर्व अर्ज जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासून अर्ज भरावा. सूचना नंबर 2. अर्ज भरताना परीक्षार्थींनी इयत्ता 10वी व इयत्ता 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादीबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्याने सोबत ठेवावे. सूचना क्रमांक 3. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा. पेपर 1 प्राथमिक स्तर व पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा निकष निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. सूचना क्रमांक 4. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येतील. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. सूचना क्रमांक 6. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदनपत्र, कागदपत्रे, प्रमाणपत्रे गटशिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही. सूचना क्रमांक 7. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येतील. ऑनलाईन आवेदनपत्राआधी भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. सूचना क्रमांक 8. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येतील व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. सूचना क्रमांक 9. शिक्षक पात्रता परीक्षा सन 2019 व 2018 या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे 56/2021 व 58/2021 अन्वये सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादनूक रद्द करणे व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रलंबित अशी शिस्त निश्चित करून या कार्यालयाचे आदेश क्रमांक 2022-3844 दिनांक 3/8/2021 व आदेश क्रमांक 2022-4839 दिनांक 14/10/2022 अन्वये गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी उमेदवार यांचे विरुद्ध शास्ती निश्चित केलेली आहे. सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscpune.in व http://mahatet
टेट.इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सबब सन 2019 व 2018 गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत महाटेट 2025 परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही. तथापि सन 2019 व 2018 गैरप्रकाराच्या यादीमध्ये नाव समाविष्ट असूनसुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास संबंधितावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येतील, याची परीक्षार्थी उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. सूचना क्रमांक 10. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदेच्या www.mscpune.in व https://mahatet.in संकेतस्थळावर तपासावे. सूचना क्रमांक 11. परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे. अशा पद्धतीने भावी शिक्षक मित्रांनो, आपण TET 2025 या संदर्भात जे नोटिफिकेशन होतं त्या संदर्भात सविस्तर माहिती 1 बाय 1 बघितली आहे. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. 15 तारखेपासून TETचे ऑनलाईन फॉर्म इश्यू होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात लवकरच व्हिडिओ तयार करण्यात येतील. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.